काळाच्या ओघात युतीतला समंजसपणा संपला, महत्वाकांक्षा वाढल्या आणि युतीला अखेरची घरघर लागली। महापालिका निवडणुका तोंडावर असताना युती तुटली, पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती तुटण्याची काही पहिली वेळ नाही। या आधी असं घडलं होतं, पण तेव्हा सगळं घडलं समंजसपणानं। आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल। आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही। धमक्याला भाजप देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्या घाबरणार नाहीये। कितीही गुंडे पाठवले तरी आम्ही माफिया मुक्त मुंबई करूनच राहणार। युती तुटली, दोघांचे मार्ग वेगळे झाले। विधानसभा निवडणुकीआधी मेलेल्या पोपटाची पुन्हा एकदा हत्या झाली, पण महापालिकेसाठी युती तुटण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। 1992 साली महापालिका निवडणुकीआधी ही वेळ आली होती। मुळात युती झाली ती 90च्या दशकात। विलेपार्ल्यातील पोटनिवडणूक ऐतिहासिक ठरली। शिवसेनेनं पहिल्यांदा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला। युतीची बोलणी आधी 2-4 वर्ष सुरू असली तरी सेना भाजप युतीचे सूर जुळले ते याच पोटनिवडणुकीपासून। 1992 साली युती स्थगित करण्यात आली होती, पण ज्या पद्धतीनं तेव्हा बाळासाहेब आणि प्रमोद महाजनांनी तो पेच प्रसंग हाताळला त्याला तोड नाही। दोघांनी युती तुटल्याचं संयुक्त निवेदन काढलं होतं। पहिल्यांदा युती तुटली होती तेव्हा जे लोकसभेला झालं, जे विधानसभेला झालं ते दुर्दैवानं महापालिकेच्या बाबतीत होऊ शकलं नाही। याचा अर्थ युती तुटली, युती फुटली असं नाही। आम्ही कायमचे दुरावलो असं नाही। विभागांची फेररचना झाल्यामुळे आणि काँग्रेसनं ती डावपेचा न केल्यामुळे काही त्रांगडी निर्माण झाली। युती राहू द्या बाजूला, पण खुद्द शिवसेनेत आणि भारतीय जनता पार्टीत एका जागेवर 2-2 नगरसेवकांचे हक्क शाबित होऊ लागले आणि जिथे पक्षांनाही जड जाऊ लागलं तिथे युतीचं काय? म्हणून कुठे कायम दुरावा नको म्हणून दोघही तूर्त निवडणुकांपुरते बाजूला झालो आहोत। कोणालाही आनंदाची उकळी फुटण्याचं कारण नाही। उद्या विधानसभेची निवडणूक येवो किंवा लोकसभेची निवडणूक येवो, आम्ही त्या एकत्रच लढणार आहोत। इतकंच काय, मुंबई महापालिकेत आणि इतरत्र जे निकाल लागतील त्यानंतरही आम्ही एकत्रच बसणार आहोत। युतीची बेरीज इथेच दिसेल, वजाबाकी दिसणार नाही। महाराष्ट्रात जिथे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी शाखांना आम्ही स्वातंत्र्य दिलंय तिथे त्यांनी युती मोडण्यापेक्षा जोडण्यावर भर द्यावा। नाहीच झालं तर नाईलाज, पण कुठेही काँग्रेसला वाढू दिलं जाऊ नये। ताकदीनं जेवढा विरोध करता येईल तेवढा करावा। दरम्यान ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ठरलेली युती कायम राहील। राजकारणातील मैत्रीपूर्ण लढती या भंपक शब्दावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा विश्वास नसल्यामुळे हा प्रामाणिक मार्ग आम्ही जोपासलाय। ही युती तुटल्यानंतर त्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली। युती तुटली हे अत्यंत समंजसपणे जाहीर करण्यात आलं। अत्यंत प्रगल्भपणे ती परिस्थिती हाताळण्यात आली। ना कुठली उणीधुणी, ना चिखलफेक, ना स्वबळाची खुमखुमी। त्यात संयम होता, एकमेकांविषयीचा आदर होता आणि एकमेकांना न दुखावण्याचं भानही होतं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या सगळ्या धुरंधर राजकारण्यांनी युतीची मुहूर्तमेढ रोवली होती। त्यात एकमेकांवरच्या कुरघोडीपेक्षा एकमेकांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार होता। पण कालांतरानं राजकारणातल्या पिढ्या बदलल्या आणि वैचारिक आधारावर झालेली युती व्यवहारापुरती उरली। त्या काळी वाद भरपूर झाले, पण ते वाद वाढवायचे नाही तर सोडवायचे असतात याचं भान नेत्यांना होतं। युतीत एखादा वाद टोकाला गेला की प्रमोद महाजन हमखास मातोश्री गाठायचे। बाळासाहेबांच्या आधी ते मासाहेबांनाच भेटायचे। घरगुती गप्पा झाल्या की मग राजकारणाचा विषय निघायचा आणि वादाचे गुंते अलगद सोडवले जायचे। पण आता दोन्ही पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचं खऱ्या अर्थानं मनोमिलन झालेलंच नाही। राजकीय महत्वाकांक्षा प्रचंड वाढल्या। काळाच्या ओघात वाजपेयी, अडवाणी राजकारणापासून दूर झाले। बाळासाहेबांचं आणि प्रमोद महाजनांचं निधन झालं। तरी 2014च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत युती तग धरून होती, पण नंतर गोपीनाथ मुंडेंचा अपघाती मृत्यू झाला आणि युतीला मनापासून सांभाळणारा शेवटचा दुवा निखळला। तेव्हापासून युतीला घरघर लागली ती कायमची। 25 वर्ष महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या युतीची ही शोकांतिका। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।